तुम्हाला काळजी करायचीच असेल ना तर ती स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची करा। पैशांचा माज असलेलं विस्कळीत कुटुंब तुम्ही, आणि त्याच पैशाच्या जोरावर वाटेल ते करता आणि वाटेल त्या थराला जाता। त्या भिकारड्या फडतूस मेकॅनिकशी तुझी मैत्री न झालेलीच बरी, आणि त्याच्याशी मैत्री केलेली आम्हाला मुळीच चालणार नाही। बस तुम्हाला विचारताय कोण? तुम्ही नका सांगू मला माझं आयुष्य कसं जगायचंय ते। हे सगळे निर्णय माझे मी घेऊ शकते आणि माझे मीच घेणार। हा जोकर इथे काय करतोय? काय रे, तुला तुझ्या हॉस्पिटलमधल्या मीटिंग सर्जरीज वगैरे काही नाहीये का? हा, त्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी सोडून इथे काय करतोयस तू? का तुला कोणी इन्व्हाइट केलंय बिराजदारांच्या घरचा तमाशा बघायला? आंटी, व्हॉट इज दिस? तिच्याशी काय बोलतोयस? तिने बोलवलंय का तुला? हा, का बोलवलंय? कशासाठी बोलवलंय? सांग ना, तोंड आहे ना, सांग। सई, मला तुझ्या मम्माने सांगितलं तू लग्नाचं। म्हणून मी ही फ्लावर्स आणली। लग्न कोणाचं होणार आहे? सॉरी, लग्न कोणाचं होणार आहे? माझं। तू एकटाच स्वतःशीच लग्न करणार आहेस का? कोणाशी होणार आहे? ऑफकोर्स तुझ्याशी सई। ऑफकोर्स माझ्याशी? या। मोठा गैरसमज आहे तुझा। आणि माझ्याशी लग्न करण्याची इच्छा असेल ना तर माझ्याशी येऊन बोलायचं, माझ्या मॉमशी नाही। आणि जरी माझ्याशी येऊन बोललास ना तू, तरी माझं उत्तर तुला माहितीये, नाही। तुझ्यासारख्या माजुरड्या, अतिशहाण्या आणि सेल्फिश मुलाशी लग्नच करायचं नाही मला। आणि आता मी तुला हे परत सांगणार नाहीये, त्यामुळे तू इथून निघ। कारण त्याच माणसाचा तोच अपमान करायचा ना कंटाळा आलाय मला आता। निघ इथून। चंदू काका, बाहेरचा रस्ता दाखवा। सोड। आंटी, हे बरोबर नाहीये। याचे परिणाम काय होतील माहितीये तुम्हाला? सुयश, आय एम सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी। म्हणजे मी वेगळा विचार केला होता आणि हे असं काहीतरी वेगळंच घडतंय। ही सगळी माझी चूक आहे। या अशा मूर्ख मुलीला जन्माला घातलं ना, माझीच चूक आहे, बाकी काही। आय एम सॉरी, रिअली, प्लीज सुयश। मग मारून टाक मला। हा, काय मारून टाक? नाही, मार तू, मारून टाक ना मला, घे ना, जीव घे ना माझा। आयुष्यात एवढी मोठी चूक केलीस ना, ती खोडून टाक कायमची। कारण या असल्या मुलाशी लग्न करू ना, आयुष्याची वाट लावण्यापेक्षा मरून जाणं जास्त परवडेल मला। नाही, मार तू मामा, मारून टाक ना। मारत का नाही? मार ना मला। मी तुम्हाला समजलेच नाहीये, कळलीच नाहीये मी काही। तुमच्या मनातली सई खूप वेगळी आहे आणि मी खूप वेगळी आहे। तुमच्या दोघांमध्ये ना जमीन आसमानाचा फरक आहे, मॅचच नाहीये काही। लोकांच्या घरामध्ये ना न सांगता सुद्धा मुलांच्या मनात काय चाललंय ते कळतं आई वडिलांना।
मी ते ओरडून सांगते तरी कानावर पडत नाहीये. मग कानावर पडतंय पण ऐकू येत नाही, किंवा ऐकू येत पण लक्षात द्यायचं नाही. आदित्य म्हणतो ना तेच खरंय. आपण एक श्रीमंत, माजुरडी आणि विस्कळीत फॅमिली आहोत. कोणाचा कोणाशी काही संबंध नाही, काही देणं घेणं नाही, फक्त नावाला फॅमिली. मग इमोशनल बॉन्ड, प्रेम बिम काही नाही. आणि फ्युचर तर त्याहून नाही. इथे उभा आहेस? त्या फिल्मचा शो लागला इथे. चल निघायचं इथनं, लगेच निघायचं. आणि परत स्वतःचं तोंड मला दाखवायचं नाही, कळलं? चल निघ. मी खरं सांगते, माझीच चूक झाली. या अशा मूर्ख मुलीला जन्माला घातलं ना, माझीच चूक आहे, बाकी काही नाही. काका काय होत बसलंय सगळं. सगळं खराब झालं. ती मम्मा डाडपडी, आदित्य. मी आदित्यला असं चिडलेलं कधीच पाहिलं नव्हतं. तुम्हाला काळजी करायचीच असेल ना, तर ती स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची करा. पैशांचा माज असलेलं विस्कळीत कुटुंब तुम्ही, आणि त्याच पैशाच्या जोरावर वाटेल ते करता आणि वाटेल त्या थराला जाता. आणि त्याच्यात मी सुद्धा चिडले त्याच्यावर. सगळं कुठून सुरू झालं ते संपलं, काही कळत नाही, काही पत्ता लागत नाही. सईताई, ही सगळी चूक आहे ना, ही माझीच आहे. हे सगळं माझ्यामुळेच घडले बघा. अहो, ते पैशांचं पाकिट मीच नेऊन दिलं होतं त्यांना. ते नेऊन दिलं नसतं ना तर हे सगळं काहीच घडलं नसतं. पण मी तरी काय करणार होता इथे? मी एक नोकर माणूस. चंदू काका, असं काय करताय तुम्ही? या तुमची काही चूक नाहीये. तुम्ही माझं गिफ्ट सुद्धा नेऊन दिलंच होतं ना त्याला. हो, पण ते त्यांनी उघडून पाहिलंच नाही. पाहिलंच नाही म्हणजे? हो, तुम्ही मगाची नीट पाहिलं नाही का? अहो, तुम्ही दिलेलं गिफ्ट जसंच्या तसंच होतं ते. त्यामुळे हे घे, इथून निघून जा. त्याचं काय वाटेल ते कर, फेकून दे, पण मला माझ्या डोळ्यासमोर ते गिफ्ट नकोय. आदित्यने ते गिफ्ट उघडून तरी पाहावं. कदाचित त्याचं माझ्याबद्दलचं मत बदलेल. मी त्याच्यावर इतकी त्यांनी ते गिफ्ट जर का न बघता टाकून दिलं असेल तर? बघू. हॅलो आदित्य, बोल.
मी आपल्या ऑफिस आपल्या म्हणजे आपल्या नाही रे तुझ्या ऑफिसच्या बाहेर आलोय. तू इथे ऑफिस पाशी आलेस? तू काय रे, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? सगळं ठीक आहे ना? हो हो सगळं सगळं ठीक आहे, पण तू जर वेळेत आला नाहीस तर जरा गडबड होईल. म्हणजे ते 98 दशे सगळे पत्ते लागतील. तू लवकर ये ना. आलोच. ए भाई साहब, ओ चाचा जी, अरे किससे मिलना चाहते हो? आदित्य. आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज तो यही है, पर किससे मिलना है? क्या काम है? वो मेरे भाचे को मिलना है. भाचे? भाचे नाम का यहाँ कोई नहीं है. हाँ? अरे भाचे बोलेगा तो मेरा भाचा है, वो भाचा नाम नहीं रे बाबा. भाचे वो रिलेशन में रिलेशन वाला मेरे को नातं. अरे नाते मुझको नहीं आते, क्या काम है बोलो. और ये चोरों की तरह मुंह काहे छिपा रहे हो? मैं चोर नहीं, मैं चोर नहीं है. मैं वो चोर को पकड़ने वाला, वो चोर को पकड़ के शिक्षा देता है ना, वो वकील है. वकील, लॉयर. अरे लायर हो या कंपनी के टायर हो, हमको क्या लेना देना. अरे हम यहाँ का वॉचमैन हूँ और यहाँ की रक्षा करना हमारा ड्यूटी है. तो रक्षाबंधन को मिलना ना. अभी वो दसरा दिवाली बहुत बाकी है, तभी मिलना. हाँ, दिवाली को मिलना, समझे क्या? दिवाली को मिलना. हैप्पी दिवाली. ये दादाजी है, इसलिए रिसेप्शन वाले को फोन लगाता हूँ. तब तक आप सब लोग साइट में खड़ा हो जाओ, एकदम साइट में. इधर बड़ा बड़ा गाड़ी आता है, बड़ा बड़ा लोग, ट्रस्टी लोग आने वाला है. छोड़ दो उनको. अरे छोड़ दो उनको. क्या रे, तू इधर था, इधर कैसा आ गया? ट्रस्टी साहब आप पायला को बम काय को मारता है? बम मारने के लिए तुम क्या कलई वाला है क्या? कलई वो बम मारता है वो. नहीं, मैं तो वो सबको बता रहा था कि आप किसी को कुछ बताने का नहीं, समझे ना? मैं सीक्रेट मिशन पे हूँ. सीक्रेट मिशन हुआ? हाँ, मेरा खुफिया इंस्पेक्शन चालू है. क्या चालू है? खुफिया इंजेक्शन. इंजेक्शन के देने वाला मैं डॉक्टर लगता है क्या? मेरा स्टेथोस्कोप दिखता है. हाँ, मैं वकील हूँ. वकील. तो मुद्दे की बात ये है कि तुम अपना मुंह बंद रखो. क्या रखो? बंद रखो. किसी को पता नहीं चलना चाहिए कि मैं ट्रस्टी हूँ, वरना घायल. दफा 1760 के तहत तुम्हें सजाए मौत दिला दूंगा. फिर तुम्हारा केस कायम के लिए डिसमिस हो जाएगा. क्या समझा? हाँ, यही कि किसी को पता नहीं चलना चाहिए कि आप ट्रस्टी है. नहीं तो हमारा राम नाम सत्य. राम नाम. शाबाश. वॉचमन तुला सॅल्यूट का करत होता? का मला म्हणजे वकील आहे मी, न्यायदेवतेचा पुजारी. आणि पुजाऱ्याला सुद्धा देवा इतकाच मान असतो. तो माझ्या पायास पडणार होता, पण मी वकील आहे ना, किंवा मान सन्मान पण तराजूत तोलून मापून घेतो. नाही ते ठीक आहे. त्याला कसं कळलं तू वकील आहेस ते? कसं कळलं? कसं कळलं मला तुला विचारतोय. म्हणजे काय, आता काळा कोट घालून फिरणारा माणूस आता काळा कोट घालून वकीलच फिरतो ना. मग त्यात काय एवढं तुला कळत नाही एवढं? मग तुझा काळा कोट कुठे आहे? अरे विसरलो. जसा तू डबा न्यायला विसरलास तसा हा डबा द्यायला मी आलेलो आहे. अरे तेवढ्यासाठी कशाला उगाच त्रास करून घेतलास? त्रास कसला त्यात? अरे तो भाई घरी कासावीस झालाय, तू उपाशी तापाशी असशील म्हणून. तो तर रागावून तडातडा निघून गेलास. गेला राग तुझा? आता सई भेटल्यानंतर काय कोणाचा राग काय फार काळ टिकू शकत नाही. भयंकर चिडला होतास ना?
तिला नको नको ते बोललास ना, वाईट असतं रे ते. म्हणजे बोलल्यानंतर मनावर ज्या जखमा होतात ना, ते भरायला खूप वेळ लागतो. दादाने ती एकदा चूक केली आहे, ती चूक तू करू नकोस. खरं सांगू का, ही वकील आहे आणि वकिलाच्या नजरेतून काही सुटत नाही. कोणाच्या मनात पाप आहे, कोणाच्या मनात पाप नाही, हे मला चांगलं कळतं आणि माझं मन मला सांगतंय. सईने पैसे नसणार पाठवले. नाही, तिने पैसे नव्हतेच पाठवले, तिने फक्त गिफ्ट पाठवलं होतं. बघ, म्हटलं नव्हतं. सई तशी नाहीये रे, आगाऊ आहे, पण ना लहान मुलासारखी आहे. चंचल आहे, पण बागेत फुरफुर उडणाऱ्या फुलपाखरासारखी आहे. गुंड आहे, पण मुलींनी मुलीसारखं वागावं असं कोणी लिहून ठेवलंय नाही ना. आणि आधी आणि मुळात तुला जीव लावणारी आहे, ती तुझ्याशी वाईट वागणं शक्यच नाही. खूप भांडलंस ना तिच्याशी. गिफ्ट तरी उडून बघितलंस का? आधी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपली जी जवळची माणसं असतात ना, ती खोली किताब असतात. आपण त्यांचा चेहरा बघून सांगू शकतो त्यांच्या मनात काय चाललंय ते, पण कधी कधी ना ती बंद लिफाफ्यासारखी असतात. आपल्याला लिफाफा उघडून त्यात डोकावून पाहायचं असतं, तेव्हाच आपल्याला कळतं त्यांच्या मनात काय ते. तुझी वेळ आहे लिफाफा उघडायची, आणि तुला ते जमणार नसेल तर निदान तिचं गिफ्ट तरी उघडून बघ. त्यावरून तुला कळेल सईचं काय म्हणणं आहे ते. एवढी छत्री हवी तुला? तुला असलेली पैशाची अडचण मी सोडवू शकत नाही. मी सोडवलेली तुला आवडणार आहे नाही, कारण तू किती स्वाभिमानी आहेस हे मला पुरतं माहितीये. तू ऑफिसला जाताना माझी गाडी नको म्हणून सायकल घेतलीस तेव्हाच मला हे कळून चुकलंय. पण माझ्या मित्राला, फ्रेंडाला, दोस्ताला पैशाचं टेन्शन आलंय आणि मी काही करूच शकत नाहीये, हे मला सहन होत नाहीये. म्हणून माझी स्वतःची सगळ्यात लाडकी पिगी बँक तुला पाठवतेय. या पिगी बँक मध्ये पैसे टाकले की लगेच डबल होतात. खरंच माझा अनुभव आहे हा. मला खात्री आहे की ही पिगी बँक तुझ्याकडे असली की तुला कधीच पैशाचा प्रॉब्लेम येणार नाही. तेव्हा या शमशेर सिंग कडून लाज्जोला ही पिगी बँक गिफ्ट. सॉरी सई,
सॉरी, मी तुला अजूनही समजू शकलो नाहीये.